सहसंबंध ओळखा किंवा चूक आणि बरोबर ओळखा. दुसरा प्रश्न सुद्धा असतो 10 मार्कांचा. यात शास्त्रीय कारण लिहा, ज्यात 3 पैकी कोणतेही 2 सोडवणं अपेक्षित आहे. तसंच प्रत्येकी 2 मार्कांसाठी उपप्रश्न असतात, जसं की गणितीय उदाहरणं, फरक स्पष्ट करा आणि नियम स्पष्ट करा. तिसरा प्रश्न असतो 15 मार्कांसाठी. यात प्रत्येकी 3 गुणांचे 8 उपप्रश्न असतात. यापैकी कोणतेही 5 सोडवणं अपेक्षित असतं आणि यात आकृती पूर्ण करा, परिच्छेद पूर्ण करा, नियम स्पष्ट करा यासारखे प्रश्न असतात. तर चौथा प्रश्न असतो 5 मार्कांसाठी आणि हा दीर्घोत्तरी म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन असतो. यात कोणताही एक प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे आपण आता पाहिलं. तुम्ही ही उत्तरं नक्की कशा प्रकारे लिहिली पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी आपण अजून एक नमुना प्रश्नपत्रिका नक्की कशा पद्धतीने सोडवली आहे ते पाहूया. प्रश्न सोडवण्याआधी तो नीट वाचून समजून घेणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल बरं का. आता बघूया. इथे आहे पहिला प्रश्न. तो एकूण 10 मार्कांचा आहे, ज्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत, अ आणि ब. आता सगळ्यात आधी उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूला थोडी जागा सोडून मार्जिन काढा. त्यानंतर प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 1 नीट वाचा. मग आता प्रश्न क्रमांक 1 हा बहुपर्यायी प्रश्नांचा आहे. म्हणजेच ह्याचं उत्तर लिहिताना तुम्ही फक्त पर्याय क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2 आणि 4 हे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असं सांगितलंय. म्हणजेच आता इथे बघा, हे सोडवताना या उत्तरपत्रिकेत तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्यांनी संपूर्ण विधान लिहिलंय आणि त्यानंतर निवडलेला पर्याय हा गाळलेल्या जागेत लिहून त्याला व्यवस्थित अंडरलाईन म्हणजे अधोरेखित पण केलंय. अशीच पद्धत वापरून योग्य पद्धतीने सोडवले तर या प्रश्नाचे तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतील. म्हणजेच प्रत्येक उपप्रश्न हा इथे 1 मार्काचा आहे. यात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या विसरू नका. ती म्हणजे संपूर्ण विधान लिहिणं आणि निवडलेल्या पर्यायाला अधोरेखित करणं. आता बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठीची एक प्रभावी पद्धत म्हणजे काय आहे, तर निष्कासन पद्धत. आता बघा, म्हणजे काय, तर या पद्धतीत तुम्ही प्रश्न आणि त्याचे पर्याय नीट वाचल्यानंतर मनातल्या मनातच तुम्ही पहिल्यांदाच चुकीचे पर्याय काढून टाकता, जेणेकरून तुम्हाला योग्य पर्याय निवडणं सोपं होईल. ठीक आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 1 ब हा खालील प्रश्न सोडवा असा आहे. आता इथे तुम्हाला एक उत्तरपत्रिका दिसत असेल. तुम्हाला दिसतंय का की या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी बघा किती छान पद्धत वापरली. पहिल्या उपप्रश्नात त्यांनी प्रश्न लिहून त्याचं उत्तरसुद्धा अधोरेखित केलं. यामुळे परीक्षकांना लगेच समजतं की या विद्यार्थ्याला हा प्रश्न चांगला समजलाय. दुसऱ्या प्रश्नात या विद्यार्थ्यांनी बघा फक्त उत्तरच नाही तर त्यामागचं कारणसुद्धा एकाच वाक्यात सांगितलंय. यामुळे त्याच्या उत्तराला अधिक बळ मिळतं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बघा त्यांनी एक सुंदर तक्ता तयार केलाय. यामुळे उत्तर व्यवस्थित आणि सुटसुटीत दिसतं. चौथ्या प्रश्नात बघा त्याने दिलेलं विधान लिहून त्याच्या मागे खरं किंवा खोटं असं सुद्धा लिहिलंय. हे पाहून परीक्षकांना नक्की समजेल की या विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर छान माहिती आहे. सर्वसाधारणपणे या विद्यार्थ्यांनी बघा आपली सगळी उत्तरं ही खूप नीट आणि व्यवस्थित लिहिलेली आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक वेगळी ओळ दिली आहे आणि त्याच्या लेखनात तशी फारशी कुठेही खाडाखोड किंवा चूक दिसत नाहीये. त्यामुळे त्याचा हा पेपर खूप सुंदर आणि आकर्षक दिसतोय. जर तुम्ही सुद्धा तुमची उत्तरं अशाच प्रकारे लिहिलीत तर तुम्हाला या प्रश्नाचे पूर्ण मार्क्स मिळण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे. विज्ञान भाग 2चा पेपर देखील एकूण 4 प्रश्नांमध्ये विभागलेला असतो. हा पेपर सुद्धा 40 मार्कांचा असतो आणि तो सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ मिळतो. यात पहिला प्रश्न 10 मार्कांचा, ज्यात बहुपर्यायी प्रश्न अर्थात MCQs आणि 1 गुणासाठीचे उपप्रश्न उदाहरणार्थ वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा, चूक की बरोबर ओळखा, साखळी पूर्ण करा अशा प्रश्नांचा समावेश असतो. प्रश्न दुसरा सुद्धा 10 मार्कांसाठी असतो, ज्यात शास्त्रीय कारण लिहा आणि प्रत्येकी 2 मार्कांसाठीचे उपप्रश्न जसं की फरक स्पष्ट करा, टिपा लिहा, चित्र पूर्ण करा यांचा समावेश असतो. तिसरा प्रश्न असतो 15 मार्कांसाठी. यात प्रत्येकी 3 मार्कांचे 8 उपप्रश्न असतात, ज्यापैकी कोणतेही 5 सोडवायचे असतात. यात वर्गीकरण, संकल्पना स्पष्ट करा, परिच्छेद पूर्ण करा, चित्रावर आधारित प्रश्न आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुप्रयोग अर्थात प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स यासारखे प्रश्न येतात. प्रश्न चौथा असतो 5 मार्कांसाठी, जो दीर्घोत्तरी प्रकारातला असतो आणि यात कुठलाही एक प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं.
चला तर मग आपण आता पहिला प्रश्न बघूया. इथे काय प्रश्न आहे, तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 उपप्रश्न दिलेले आहेत. मग या 5 उपप्रश्नांसाठी प्रत्येकी 4 पर्याय दिलेत. सर्वप्रथम दिलेले 5ही उपप्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, जेणेकरून दिलेल्या 5 प्रश्नांच्या प्रत्येकी 4 पर्यायांपैकी कोणता एक पर्याय हे तुमचं योग्य उत्तर आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. आता हे असं का करायचं, तर लक्षात घ्या, हा बहुपर्यायी प्रश्न आहे. म्हणजेच या प्रश्नाचं पहिल्या अटेम्प्टमधलं जे उत्तर तुम्ही लिहाल तेच इथे ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्यामुळे ही काळजी घ्यायची. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की हा प्रश्न इथे कसा सोडवला आहे, तर त्याचे योग्य पर्याय हे त्या प्रश्नाच्या क्रमांकापुढे लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जर हा प्रश्न सोडवलात तर याचे तुम्हाला नक्कीच 5 मार्क मिळतील. आता पुढचा प्रश्न 1A मधला पहिला उपप्रश्न, खालील प्रश्न सोडवा असा आहे. आता हा प्रश्न एका साखळीच्या प्रश्नाच्या स्वरूपात आहे, ज्यामध्ये तुम्हाला ती साखळी योग्य शब्दाचा वापर करून पूर्ण करायची आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की साखळी योग्य शब्दाचा वापर करून पूर्ण तर केलीच आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर का उत्तर लिहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. चला तर मग आता पुढचा प्रश्न बघूया. 1A मधला दुसरा उपप्रश्न, तो आहे वेगळा घटक ओळखा. आता नीट लक्षात घ्या हां, ह्या प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. वेगळा घटक ओळखा याचा अर्थ काय, तर दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय असा आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. म्हणजेच दिलेल्या 4 पर्यायांपैकी फक्त 3च शब्द या वाक्याशी निगडीत असतील आणि जो शब्द निगडीत नाहीये तो या 4 शब्दांमधून वेगळा निवडून बाजूला काढायचा. आता स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसतंय की बघा हा प्रश्न कसा सोडवलाय. अशाच पद्धतीने जर का तुम्ही योग्य उत्तर निवडून हा प्रश्न सोडवलात तर या प्रश्नाचे तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. आता पुढचा प्रश्न बघूया. 1A मधला तिसरा उपप्रश्न, जोड्या जुळवा. या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला 2 गट दिलेले आहेत, गट अ आणि ब. अ गटात तुमचे प्रश्न आहेत तर ब गटात पर्याय आहेत. आता तुम्हाला अ गटासमोर ब गटातील योग्य पर्याय लिहायचा आहे. मग आता तुम्हाला इथे दिसत असेल की त्यासाठी या विद्यार्थ्याने एक व्यवस्थित टेबल आखलाय, ज्यात अ गटासमोर ब गटातील योग्य पर्याय लिहिलाय. तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवलात तर इथे तुम्हाला 1 मार्क मिळेल. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1A मधला चौथा उपप्रश्न. या प्रश्नामध्ये चूक की बरोबर हे ओळखायचे. मग इथे काय आहे, तर तुम्हाला विधानं दिलेली आहेत आणि ती चूक आहेत की बरोबर हे तुम्हाला ओळखायचं आहे. मग या ठिकाणी दिलेलं विधान व्यवस्थित वाचून घ्या आणि मग विचारपूर्वक त्याचं योग्य ते उत्तर लिहा. अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तरं लिहिलीत तर परीक्षकांना तुमची उत्तरं व्यवस्थित कळतील. आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 1A मधला शेवटचा 5वा उपप्रश्न आहे. नाव किंवा रेणूसूत्र लिहा. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला एक विधान दिलेलं आहे. बघा या ठिकाणी या विधानाचं उत्तर तुम्ही एका शब्दात पूर्ण करायचं आहे. आता इथे तुम्हाला दिसेल की जनुकीय उपचाराने उपचार करता येणारा विकार असं विधान आहे. आता या प्रश्नाचं उत्तर बघा कशा पद्धतीने लिहिलंय. आता तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल की या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिलंय. अशाच पद्धतीने तुम्ही जर उत्तर लिहिलं तर ह्या प्रश्नाचे व्यवस्थित मार्क तुम्हाला मिळतील. भाषा आणि विज्ञान हे विषय झाल्यानंतर चला आता आपण वळूया गणित या विषयाकडे. हा विषय बऱ्याच मुलांना अवघड वाटतो, पण आम्ही ज्या टिप्स तुम्हाला सांगू त्याचा वापर केला तर नक्कीच त्यांचा हा पेपर सोडवण्याचा आत्मविश्वास वाढेल आणि अधिकचे मार्क त्यांना मिळण्यास नक्की मदत होईल. बीजगणित अर्थात अल्जेब्रा हा गणिताच्या 2 विभागांपैकी एक आहे. याचा पेपर एकूण 40 मार्कांचा असतो आणि या पेपरमध्ये साधारण 5 मुख्य प्रश्न असतात, जे पुन्हा 2 विभागांमध्ये विभागले जातात. पहिला प्रश्न असतो 8 मार्कांसाठी, ज्यात बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs असतात आणि 1 मार्कासाठीचे उपप्रश्न सुद्धा असतात. लक्षात घ्या, हे सगळे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असतात. दुसरा प्रश्न असतो 12 मार्कांसाठी, ज्यात विविध कृतीवर आधारित प्रश्न आणि उपप्रश्न असतात. प्रश्न तिसरा आहे 9 मार्कांसाठी, ज्यात देखील कृतीवर आधारित विविध प्रश्न असतात. प्रश्न चौथा असतो 8 मार्कांसाठी, ज्यात दीर्घोत्तरी प्रकारचे उपप्रश्न असतात, ज्यातील प्रत्येक प्रश्न हा 4 मार्कांसाठी असतो. तर प्रश्न 5 हा 3 मार्कांचा असतो आणि यात रचनात्मक स्वरूपाचे प्रश्न असतात. चला तर मग आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. बघा पहिला प्रश्न योग्य पद्धतीने कसा सोडवायचा. तर
प्रश्नपत्रिकेत हा पहिला प्रश्न 2 भागांमध्ये विभागला होता. बहुपर्यायी प्रश्न सोडवा आणि उपप्रश्न सोडवा. पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहायचं होतं. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल कशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक लिहून मग योग्य पर्याय लिहिलाय ते. याबरोबरच उपप्रश्नसुद्धा कशा प्रकारे इथे सोडवलेत हे पण तुम्हाला दिसेल. उपप्रश्न सुरू करण्यापूर्वी एक ओळ सोडून पेन्सिलने एक रेष देखील मारलेली आहे. त्यामुळे नवीन उत्तर कुठे सुरू झालं हे लगेच समजू शकतं. तर लक्षात घ्या, उपप्रश्न सोडवताना उत्तराच्या सर्व स्टेप्स या विद्यार्थ्याने व्यवस्थित लिहिल्या आहेत. कोणतं सूत्र किंवा सिद्धता वापरली आहे हे सुद्धा स्पष्ट केलंय. आणि उत्तरात जिथे आवश्यक आहे तिथे एकक म्हणजे युनिट सुद्धा लिहिलेलं आहे बरं का. इतकंच नाही तर उत्तरं लिहिताना देअरफोर, इज इक्वल टू यासारख्या चिन्हांचा योग्य ठिकाणी वापर सुद्धा केलाय. अक्षरही चांगलं आहे आणि स्टेप्स लिहिताना सुटसुटीतपणा सुद्धा ठेवलाय. त्यामुळे पेपर बघा कसा स्वच्छ आणि आकर्षक दिसतोय. अशाच प्रकारे जर तुम्ही सुद्धा सगळे प्रश्न सोडवलेत तर या प्रश्नाचे पूर्ण मार्क तुम्हाला नक्की मिळतील. भूमिती अर्थात जॉमेट्री हा गणिताच्या विभागांपैकी दुसरा विभाग आहे. हा पेपर सुद्धा 40 मार्कांचा असतो आणि या पेपरची विभागणी साधारण 5 सेक्शनमध्ये केलेली असते. पहिला प्रश्न 8 मार्कांचा, ज्यात बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs असतात आणि एका गुणासाठीचे उपप्रश्न सुद्धा यात असतात, जे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी प्रकारचे असतात. प्रश्न दुसरा असतो 12 मार्कांचा, ज्यात कृतीवर आधारित प्रश्न आणि उपप्रश्न असतात. तसंच प्रश्न तिसरा असतो 9 मार्कांचा, यात देखील कृतीवर आधारित विविध प्रश्न असतात. प्रश्न चौथा असतो 8 मार्कांसाठी, ज्यात दीर्घोत्तरी प्रकारचे उपप्रश्न असतात. तर प्रश्न पाचवा असतो 3 मार्कांसाठी, ज्यात रचनात्मक स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. भूमितीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे आपण आता पाहिलं. आता हे प्रश्न योग्य पद्धतीने उत्तरपत्रिकेत कसे सोडवायला पाहिजे, चला आपण हे जाणून घेऊया. तुम्ही ही उत्तरं नक्की कशा प्रकारे लिहिली पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी आपण अजून एक नमुना प्रश्नपत्रिका नक्की कशा पद्धतीने सोडवली आहे ते पाहूया. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे प्रश्न, उपप्रश्न आणि त्यांचे मार्क दिसतात. तर चला आता ही कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते बघूया. इथे उत्तरपत्रिकेत पानाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला व्यवस्थित समास सोडलेला दिसतोय आणि उत्तर सुरू करण्यापूर्वी त्याचा योग्य प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक लिहून मगच उत्तर लिहायला सुरुवात केली आहे. तसंच उत्तर दाखवण्यासाठी बाणाचा उपयोग केलाय. प्रत्येक प्रश्न संपल्यावरती एक ओळ सोडलेली आहे. तर मग चला आता पहिला प्रश्न योग्य पद्धतीने कसा सोडवला पाहिजे हे आपण बघूया. तर प्रश्नपत्रिकेतला हा पहिला प्रश्न 2 भागांमध्ये विभागला होता. बहुपर्यायी प्रश्न सोडवा आणि उपप्रश्न सोडवा. मग आता पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहायचं होतं. मग आता इथे तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक लिहून मग योग्य तो पर्याय लिहिला आहे. इथे अजिबात खाडाखोड नाहीये आणि उत्तराला सुद्धा अधोरेखित केलंय म्हणजे अंडरलाईन केलंय. याबरोबरच उपप्रश्न कसे सोडवायचे ते पण तुम्हाला इथे दिसेल. बघा, ह्या विद्यार्थ्याने उपप्रश्न सोडवताना उत्तराच्या सगळ्या स्टेप्स एकदम व्यवस्थित लिहिल्यात. कोणतं सूत्र किंवा सिद्धता वापरली आहे ते सुद्धा स्पष्ट केलंय. उत्तरात जिथे आवश्यक आहे तिथे एकक म्हणजे युनिट सुद्धा लिहिलंय आणि उत्तर लिहिताना देअरफोर किंवा बिकॉज, सिन्स यासारख्या सगळ्या चिन्हांचा योग्य ठिकाणी वापर केलाय. तसंच स्टेप्स लिहिताना सुटसुटीतपणा ठेवल्यामुळे बघा पेपर कसा स्वच्छ आणि आकर्षक सुद्धा दिसतोय. अशा प्रकारे जर तुम्ही सगळे प्रश्न सोडवले तर तुम्हाला या प्रश्नाचे नक्कीच पूर्ण मार्क मिळू शकतील. आता आपण पुढील विषय बघूया, तो म्हणजे भूगोल. भूगोल विषयाचा पेपर एकूण 7 प्रश्नांमध्ये विभागलेला असतो बरं का. यात एकूण 40 मार्कांचे प्रश्न असतात. पहिला प्रश्न 4 मार्कांसाठी, ज्यात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा हा प्रश्न असतो, जो अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असतो. दुसरा प्रश्न असतो 4 मार्कांसाठी, यात योग्य जोड्या लावा किंवा वेगळा घटक ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न असतात. प्रश्न तिसरा असतो 4 मार्कांसाठी आणि यात एका वाक्यात उत्तरं द्या किंवा टिपा लिहा असे प्रश्न असतात. प्रश्न चौथा जो 8 मार्कांसाठी असतो, त्यात विद्यार्थ्यांनी नकाशे भरणं
किंवा नकाशाचं वाचन करणं अपेक्षित आहे. प्रश्न 5वा 6 मार्कांसाठी असतो, ज्यात भौगोलिक कारणं द्या या पद्धतीचे प्रश्न असतात. प्रश्न 6वा असतो 6 मार्कांसाठी, ज्यात आलेख म्हणजे ग्राफ काढणं अपेक्षित असतं. याचाच अर्थ त्यांच्या उत्तरपत्रिकेला हा आलेख म्हणजे ग्राफ पेपर जोडणं अपेक्षित असतं. तसंच याबरोबरीने अजून एक प्रश्न इथे असतो, तो म्हणजे आलेखाचं वाचन करणं. प्रश्न 7वा असतो 8 मार्कांचा, ज्यात सविस्तर उत्तरं द्या किंवा स्पष्ट करा अशा पद्धतीचे प्रश्न असतात. पहिला प्रश्न होता, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. तर आता बघा उत्तरपत्रिकेत इथे विद्यार्थ्यांनी विधान पूर्ण लिहिले आणि त्यानंतर जो पर्याय निवडून गाळलेल्या जागी लिहायचा होता त्याला व्यवस्थित अंडरलाईन केले. मग अशाच पद्धतीने जर आपण 4 प्रश्न व्यवस्थित सोडवले, त्याची बरोबर उत्तरं लिहिली, तर ह्या प्रश्नाचे तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. मग ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं, तर उत्तराचं विधान हे पूर्ण लिहायचं आणि निवडलेल्या पर्यायाला अंडरलाईन करायचं. इतिहास व राज्यशास्त्र विषयाचा पेपर एकूण 40 मार्कांचा असतो आणि यात 2 मुख्य विभाग असतात. इतिहासाचे प्रश्न हे प्रश्न 1 ते 5 मध्ये असतात, तर राज्यशास्त्राचे प्रश्न 6 ते 9 मध्ये. प्रश्न 1 असतो 6 मार्कांचा, ज्यात बहुपर्यायी विधान पूर्ण करणं आणि चुकीची जोडी ओळखा अशा पद्धतीच्या प्रश्नांचा समावेश असतो. प्रश्न 2 8 मार्कांचा, ज्यात संकल्पचित्र पूर्ण करा, थोडक्यात टिपा लिहा असे प्रश्न समाविष्ट असतात. तर प्रश्न 3 असतो 4 मार्कांसाठी, ज्यात विधानं कारणांसह स्पष्ट करा असे प्रश्न असतात. प्रश्न 5वा 6 मार्कांसाठी, ज्यात सविस्तर उत्तरं लिहा अशी सूचना असते. तर प्रश्न 7वा 4 मार्कांसाठी, ज्यात विधानं चूक की बरोबर किंवा सकारण स्पष्ट करा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत तुम्ही 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळावेत यासाठी MKCLच्या SSC स्मार्ट टिप्स परीक्षेची तयारी, मार्कांची भरारी या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. आमचा हाच पूर्ण कोर्स जर तुमच्या पाल्याने केला, तर तुमच्या पाल्याला 10वीच्या परीक्षेत आत्मविश्वासानं सामोरं जाता येईल आणि त्याला निश्चित अधिक मार्क मिळतील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. आजच्या काळात विविध डिजिटल व AI टूल्स प्रभावीपणे हाताळणं हे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य तंत्र बनलंय आणि ही दोन्ही तंत्र विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी MSCIT या कोर्स सारखा उत्तम पर्याय नाही. MSCIT विद्यार्थ्यांना फक्त नवीन ओळख करून देत नाही, तर इथे तंत्रज्ञान समजतं. आमचा हा कोर्स तुमच्या पाल्याने केल्यानंतर तुमचा पाल्य 10वी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरा जाईलच आणि त्याला निश्चित अधिक मार्क मिळतील. याच आत्मविश्वासाने आज आपल्याला सगळ्यांना काळाची गरज म्हणून विविध डिजिटल आणि AI टूल्स प्रभावीपणे हाताळणं जमणं हे एक अनिवार्य तंत्र बनलंय आणि आपल्या पाल्यांसाठी ही दोन्ही तंत्र शिकण्यासाठी MSCIT या कोर्स सारखा उत्तम पर्याय नाही. MSCIT विद्यार्थ्यांना फक्त नवीन टूल्सचीच ओळख करून देत नाही, तर इथे तंत्रज्ञान समजतं आणि वापरता देखील येतं. अनेकांना इथेच AIची खरी किमया कळते आणि तंत्रज्ञानाची भीती दूर होते. त्यामुळे MSCIT म्हणजे फक्त कोर्स नाही, तर तो त्यांच्या भविष्यातील संधी, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवणारा महत्त्वाचा आधार आहे. तर आजच SSC स्मार्ट टिप्स परीक्षेची तयारी, मार्कांची भरारी आणि MSCIT या कोर्सेसच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या MSCIT केंद्राशी संपर्क साधा.